हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती माझ्या विक्रोडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि मी इथं आहे ना रात्रीच्या 10:30 वाजता एक मेकअपची तयारी करत बसले आहे. इथं सगळं काढून ठेवलेलं आहे. आता कशासाठी काढून ठेवलं, कारण उद्या आम्ही जाणार आहोत छोट्याशा वन डे रोड ट्रिपवर. आणि ट्रिप खूप छोटीशी असणार आहे. जाण्यासाठी इथून फक्त 2 तास लागतात. आणि काय कसं आणि कुठं जाणार आहोत हे तुम्हाला उद्या सकाळी नक्कीच सांगते. चला तर मग उद्या भेटूया. आणि आत्तासाठी तुम्हाला गुड नाईट. बाय एव्हरीवन. ही रोड ट्रिप आहे. तर रोड ट्रिप असल्यामुळे याला टॅन भरपूर होणार आहे. तर म्हणून सनस्क्रीन मस्त आहे. सनस्क्रीन लावून घेऊ सगळ्यात पहिले. कुठेही जाताना स्किन केअर इम्पॉर्टंट आहे आणि घरी असताना तर नेहमी करतोच. तर सनस्क्रीन महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही थोडंसं कमी लावलं तरी चालेल. आता फक्त मीच रेडी होऊन थोडी चालणार होतं, मग ह्यांना पण छान असं रेडी केलं. तर आत्ता आहे ना छान असे पटापट रेडी झालेले आहोत. हे राधवीने असा ड्रेस घातलेला आहे आणि मी बॅकला अशी छान डिझाईन आहे. खूप छान ड्रेस आहे आणि ट्रेडिशनलमध्येच येतो. तर मंदिरला चाललो तर असाच काहीतरी ड्रेस घालावा म्हणून छान अशी रेडी झाले मी. आणि आम्ही असे रेडी झालो. हो, चला आता फायनली हसत खेळत असं मस्त छान अशा स्माईलसोबत आम्ही घराच्या बाहेर पडलोच. आणि आमच्यासोबतच माझे भाऊ आणि बहीण येणार होते, तर ते आम्हाला रस्त्यातच जॉईन झाले. आणि आमची ही ट्रिप आहे ना ती स्कूटी आणि बाईकवर अशी चालणार होती. आणि थोडंसं पुढं गेलो होतो की त्यानंतर ना थोडीशी भूक लागली होती. मग नाश्ता इथंच आटपवून घेतला आणि छोट्याशा अशा धाब्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. आता या धाब्यावर आहेत ना इतके छान भजे आणि त्याचबरोबर वडेसुद्धा होते. वडे खूप टेस्टी होते, मला तरी खूप आवडले. आणि मग नंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. आता नेहमीप्रमाणे प्रत्येक मंदिरामध्ये आहे ना हे असे मीन्स टिक्का लावणारे आहे ना जागोजागी मिळतीलच. तर आहे ना ते तिथं आम्ही हे सगळं लावून वगैरे घेतलं. बरं, असं लावल्यानंतर आहे ना मंदिराची छान अशी वाईब्स येते. बरं, तुम्हाला येते का? आणि त्याचनंतर थोडासा आपला फुलांचा वगैरे सगळा हार घेतला आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. आता हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील 8वे ज्योतिर्लिंग हे जगप्रसिद्ध आहे. आणि येथील कला कौशल्य प्राचीन आहेत. मराठवाड्यातील 3 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात. बरं का, भरपूर लोक श्रावण महिन्याच्या सोमवारी श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येत असतात. औंढा नागनाथ येथील ज्योतिर्लिंग हे मंदिर 5,000 वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे जे संपूर्ण मंदिर आहे ना ते काळ्या दगडात कोरलेले आहे. त्यावर हत्ती घोडे त्यांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. बरं, आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला मुख्य 3 दरवाजे असतात. मंदिराचा मुख्य भाग हा भूगर्भात आहे. आणि भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव व श्री विष्णुदेवाची असल्याचे मानले जाते. त्यामुळे नागनाथ हे हरिहर या नावाने सुद्धा ओळखले जाते. बरं, त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा बेल फुले नारळ यांची आरास वाहिली जाते. श्रावण महिन्यात प्रभू शंकराचे दर्शन घेतल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असतात अशी मान्यता आहे. या मंदिराची उंची 100 फूट आहे. या मंदिराला कुठलाही पाया नसून जमिनीच्या पृष्ठभागावर या मंदिराची रचना केली आहे. संत नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा समज आहे. बरं, आता हे सगळी माहिती मंदिराबद्दल झाली. आता आमचं दर्शन खूप छान झालं. आणि तुम्हाला सांगू का, मंदिराच्या बाहेर आहे ना तुम्हाला मीन्स मंदिरामध्ये एंट्री केली की तुम्हाला आहे ना तिथं अभिषेकासाठी आहे ना 1500, तुमचे फॅमिली मेंबर जेवढे आहेत ना त्यानुसार ते तुम्हाला पैसे वगैरे मागतात. आणि आम्हाला सुद्धा तसंच 1500 2000 3000 असं बोलले होते. पण आम्ही ते काहीही नाही घेतलं आणि मंदिरात सरळ गेलो. पण आमच्या हातून छान असा अभिषेक घडला गेला. खूप छान पद्धतीने दर्शन झालं. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो नागनाथ गार्डन व बोटिंग येथे.
आता ह्या गार्डनमध्ये आहे ना आम्ही सहज फिरण्यासाठी गेलो होतो, पण गार्डन इतकं प्रशस्त आणि मोठं आहे. खूप छान गार्डन आहे, क्लीननेस खूप आहे. तुम्ही एक छोटीशी फॅमिली ट्रिप म्हणून सुद्धा इथं येऊन एन्जॉय करू शकता. म्हणजे एक वन डे ट्रिप तुमची आरामात होऊन जाते. आणि त्यातल्या त्यातनं इथं तुम्ही घरून जर जेवण वगैरे बनवून आणलं तर तुम्ही निवांत आपल्या फॅमिलीसोबतनं पूर्ण वेळ इथं घालवू शकता. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप आहे. तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेलच. इतके छान छान. आणि तुम्हाला जर फोटोशूट करायचा असेल तर खूप सुंदर प्लेस आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो ना इथं, तर तेव्हासुद्धा इथं ॲक्च्युली फोटोशूट्स चालू होतेच, कारण खूप सुंदर गार्डन आहे आणि खूप प्रशस्त आहे. तुम्हाला इथं बोटिंगसुद्धा मिळते. तर आता पुढे दाखव. आता आपण जाऊया बोटिंगकडे. इथं बोटिंग आहे जवळच. असं छान पिकनिकला आल्यासारखं एक दिवस वन डे पिकनिक मस्त होऊन जाते इथं. आणि स्पॉट पण छान आहे. डब्बा वगैरे करून आणून आपण खाऊ पण शकतो, है ना. किती छान बसलेत बघा ना फॅमिलीज तिथं. अरे ती आपलीच फॅमिली आहे का, मी विसरले. ही आपलीच फॅमिली आहे की येल्लो येल्लो वाली. हो, येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. अरे आपण छान डब्बे आणलं असतो. असं मोठं गार्डन सुद्धा आहे. छान लेकरं एन्जॉय करू शकतात. वन डे ट्रिप अशी पिकनिक म्हणून होऊ शकते. आपलं घरून छान खायला बनवून आणून. आता आमचं तरी इथं काही येण्याचा प्लॅन नव्हता, पण सडन ठरलं तर आता तरी थोडंसं काहीतरी खायला आणलेलं आहे. तुम्ही छान अशी इथं पिकनिक स्पॉट म्हणून येऊ शकता. एक दिवस तुमचा छान एन्जॉय होईल आणि लेकरांचं पण छान एन्जॉय होऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे नागनाथ प्रभूच्या दर्शनाने आणि अशा सुंदर अशा गार्डनने आजच्या व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.